भाऊबीज आटोपली की दिवाळीसाठी गावी गेलेल्या नोकर वर्गाला पुन्हा मुंबई पुण्यात परतण्याचे वेध लागणार आणि आपापल्या कृतीनुसार बस, ट्रेन आणि विमानाचा पर्याय चोखळणार. मात्र खाजगी बस आणि विमान कंपन्यांनी भाडेवाढ केल्यामुळे प्रवासी हैराण झालेत. रेल्वे हे त्यांच्या हक्काचं एकमेव साधन आहे. दिवाळीच्या सीझनमुळे रेल्वे तिकिटांच्या वेटिंगचा आकडा सतत वाढतोय. या पार्श्वभूमीवर विदर्भातून मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं दिलासा दिलाय. मध्य रेल्वेकडून नागपूर, कल्याण, पनवेल, पुणे अशी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. नागपूरहून सुटलेली ही गाडी कल्याणपर्यंत आल्यानंतर पुढे ती पनवेल मार्गे पुण्याला जाईल. त्यामुळे मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. ही विशेष ट्रेन 13 नोव्हेंबरला नागपूरहून सकाळी 11 वाजता रवाना होईल. नाशिक कल्याण मार्गे गाडी जाणारी आहे. या गाडीमध्ये एकाच गाडीतून आम्ही जवळपास 1400 ते 1500 प्रवासी जाऊ शकतील या भागामध्ये, म्हणजे मुंबई पुण्याकडे. आणि दुसरी जी गाडी आहे त्याच्यामध्ये पण जवळपास 18 डबे असल्यामुळे त्याच्यातून पण बरीच सारी जी गर्दी आहे नागपूरमधून पुण्याला जाणारी त्या प्रवाशांसाठी आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिली. या विशेष ट्रेन बरोबर 16 तारखेला नागपूर ते पुणे दौड मार्गे विशेष गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय. त्याचे दर नियमित दरा इतकेच असणार आहेत. एकीकडे मध्य रेल्वेनं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून दुसरीकडे खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट केली जाते. नागपूर मुंबई दरम्यान 700 रुपयांचं तिकीट थेट 1400 ते 2000 रुपये करण्यात आलंय. हाच कित्ता विमान कंपन्यांनी देखील गिरवलाय. नागपूरवरून पुणे आणि मुंबईचं तिकीट 2000 रुपयांवरून थेट 20 ते 30 हजारांवर गेलंय. आज 1000 रुपए रेट है तो नॉर्मली 1300-1400 रुपए. आप ऑनलाइन पे भी आज भी देख सकते हैं कि 1300-1400 रुपए रेट है. उसके लिए तो वो किए बिगर आज इतना गाड़ी चलाना बोले तो आज डीजल के वेयर एंड टेयर सब इतना ज्यादा हो गया कि अपन कर ही नहीं सकते. 1200 ते 2000 रुपये रेट्स वेळेवर ठेवतात ते लोक. कधी कधी 2500 होऊन जातात. तर आमच्यासारख्या साधारण माणसाला बसमध्ये ट्रॅव्हल करणं परवडत नाही. पण उद्यापासून जे ट्रेन सुरू झाली आहे, म्हणजे मला मुंबईला जायचं आहे तर मी वाय कल्याण वगैरे जाऊन मुंबईला जाऊ शकतो. आणि इकडे पुण्याला जायचं आहे तर तीच गाडी पुण्याला जाईल आणि ते 290 मध्ये. दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी पाहता खासगी बस आणि विमान कंपन्यांकडून तिकिटांची दर वाढून लूट केली जाते. अशामध्ये मध्य रेल्वेनं प्रवाशांना दिलासा दिलाय. तरीही ही विशेष गाडी सोडण्याचा निर्णय काही दिवस आधी घेतला असता तर त्याचा फायदा जास्तीत जास्त प्रवाशांना झाला असता. अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.